नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे केव्हा व कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। त्याचबरोबर तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला सुद्धा काय करावे लागेल जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यासाठी महत्त्वाचे काय पाऊल आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता पुन्हा एकदा सुरू करायचे असल्यास काय करावे लागेल। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता येणारा हप्ता केव्हा जमा होऊ शकतो, 9वा हप्ता, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा येऊ शकतात, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले किंवा कोणत्या जिल्ह्यात येणार आहे, पैसे का अडकले आणि केवायसी कशी करायची, अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर काय करावे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा जो हप्ता आहे तो 2000 रुपये बँकांमध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहे। जर आपण बघितलं, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होत असतो। जर आपण बघितलं तर डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर म्हणजे तिथून एका क्लिकने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात। जर आपण बघितलं तर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये एका वेळी पैसे येत नसतात, काही जिल्ह्यांमध्ये आज आले तर काही जिल्ह्यांमध्ये उद्यासुद्धा येऊ शकतात। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला आहे त्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे आणि त्यांना 9वा हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। हे पैसे म्हणजे केवळ राज्य शासनाचा लाभ आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जर आपण बघितलं आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते हे वेगवेगळे असतात। जर आपण बघितलं, नमोचा हप्ता हा पीएम किसानच्या अतिरिक्त मिळणारे 2000 रुपये म्हणजे नमोचे जर बघितलं आपण वर्षाला 6000 रुपये मिळतात आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा 6000 रुपये मिळतात। बरं, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे जमा होण्याची दाट शक्यता असते, यामध्ये जर बघितलं जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये 9वा हप्ता हा सुरुवातीला जमा होतो आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जमा होऊ शकतो। जर बघितलं आपण तर नमो कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही मिळणार हा मुद्दा आता आपण समजून घेऊया। पीएम किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे, आधार बँकशी लिंक असणे, केवायसी पूर्ण असणे आणि 8वा हप्ता मिळालेला असले, या 4 अटी जर आपण पूर्ण केल्यास कोणकोणत्या डबल एकदा समजून घ्या। पहिली अट आहे मित्रांनो, पीएम किसानचं तुमचं खातं ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे, आधार बँकशी लिंक असणे आवश्यक आहे, केवायसी पूर्ण असणे गरजेचं आहे आणि 8वा हप्ता तुम्हाला मिळालेला असणे सुद्धा गरजेचं आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला 9वा हप्ता जमा होऊ शकतो। ज्या शेतकऱ्यांच्या 9व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहे। सर्वात पहिली अट म्हणजे पीएम किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे। आपल्याला माहिती आहे, पीएम किसान योजनेच्या आधारावरच आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांनाच नमोचा हप्ता मिळतो, त्यामुळे ती पीएम किसानची स्थिती ॲक्टिव्ह असणे जरुरी आहे। जर आपण बघितलं, दुसरी अट म्हणजे आधार कार्डशी बँक खाते संलग्न असणे सुद्धा आवश्यक आहे, लिंक नसेल तर डीबीटी होत नाही। तिसरी अट जर बघितली आपण तर पीएम किसानची केवायसी पूर्ण केलेली असेल। जर आपण केवायसी पीएम किसानची पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। जर पैसे नाही आले तर तुम्हाला काय करावे लागेल, केवायसी पूर्ण करणे, बँक केवायसी करणे आणि पीएम किसान यादीत नाव आहे का हे तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे। जर पीएम किसानचे पैसे आले नाही तर घाबरायची गरज नाही, आधी कारण शोधायचे आणि मग उपाय करायचा। सर्वात आधी पीएम किसानची केवायसी पूर्ण करायची आणि ती तपासायची, केवायसी नसेल तर तातडीने पूर्ण करायची। pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी करू शकता। त्यानंतर आधार कार्ड टाकायचा, मोबाईलवर येणारा OTP टाकून व्हेरीफाय करायचं। केवायसी पूर्ण झाली तर आपल्याला जे CSC सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक म्हणजे अंगठेद्वारे सुद्धा केवायसी करू शकता। त्यानंतर जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर लेखी अर्ज तुम्हाला करावे लागेल। मुद्दा, जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तहसील कार्यालयात पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लेखी अर्ज करावा लागेल। जर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला तर प्रलंबित दाखवत असेल तर तहसील कार्यालयात जायचे आणि तिथे पीएम किसान आणि नमो शेतकरी एक स्वतंत्र असा रखाडा असतो, त्यामध्ये जाऊन आपला अर्ज हा करून द्यायचा, जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल आणि येणारा जो हप्ता आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पुढील 2-4 दिवसाच्या आत, पुढील आठवड्याच्या आत जमा होणार असल्याची माहिती सुद्धा कळत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा खरीपापूर्वीच यंदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही संपूर्ण माहिती कशी आवडली? माहिती आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।